नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, पाऊस संपलेला आहे आणि आमचे आता व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसू लागतील. त्या अगोदर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची सूचना देतो की जसं मी काम करतो आहे, ज्या पद्धतीने काम करतो आहे, म्हणजे मी डायरेक्ट नवरा मुलांचे संपर्क शो करणारा मी फक्त संपूर्ण भारतामध्ये आमचा एकटाच चॅनल आहे, सामाजिक संघर्ष. आता काही डुप्लिकेट बनत आहेत, पण सावध राहा मित्रांनो. मी असंच एक झलक बघितली, मी नाव सांगत नाही, तुम्ही शोधून काढा त्यांना, तुम्ही नोट करा. खरोखर हे लोक तेवढं करतात का? छानपैकी वक्तव्य केलेलं आहे, सुंदर, म्हणजे लोकांना कसं भुलवायचं. पण त्यांच्या चॅनलवर नक्की काय चाललं हे बघायचं असेल तर फक्त आणि फक्त मुलींचेच फोटो दिसत आहेत त्यांच्या चॅनलवरती. त्यांचं चॅनल नीट बघा, तुमच्या लक्षात येईल. त्यांच्या चॅनलवरती फक्त आणि फक्त मुलींचेच फोटो दिसत आहेत. आणि जे जे फोटो दिसत आहेत तिथे काय सांगितलं आहे, गरीब मुलगा चालेल, म्हणजे शेतकरी चालेल, खूप काय काय, बरंच प्रचंड काय काय सांगितलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना लुटीचे धंदे आहेत ते, हे सगळ्यांना माहिती आहे. दुसरी गोष्ट, जे नवीन, आता त्यांना धंदा काय राहिलाच नाही, कारण माझा जो चॅनल आहे सामाजिक संघर्ष, हा जो चॅनल आहे, हा जरी नवीन असला तरी लोकांना कळतं आहे आम्ही काय करतो आहे, का आम्ही खरोखर संपर्क शेअर करतो आहे. संपर्क डिस्प्लेला दिसत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही जे काय संपर्क टाकतो आहे ते डिस्प्लेमध्ये दिसत आहेत, त्यामुळे फसवाफसवीचा विषयच येत नाही. मग मला फॉलो आता करायचं आहे त्यांना, बाकी कारण काय, कारण हे लोक काय करत आहेत, जे फसवतात ना, त्यामुळे बऱ्याच लोकांनी यांचं पाणी जोखलेलं आहे. त्यामुळे आत्ता यांच्याकडे कोण जात नाही. आणि मग काय करायचं, अमोल गावडे जसं सांगतो, जसं लेक्चर देतो तसं आपण लेक्चर द्यायचं. पण माझं आचरण ते करू शकत नाही. ते माझ्यासारखं लेक्चर देऊ शकतात, माझ्यासारखं बोलू शकतात, पण ते आचरण करत नाहीत. खरं की खोटं त्यांचं चॅनल बघा, मग तुमच्या लक्षात येईल. मी काही बोलत नाही या विषयावरती. जर कोण सुशिक्षित असेल तर कृपया मी जे आता काय बोलतो आहे त्याच्या खालती कमेंट देऊन तुम्ही सांगू शकता. त्याने सांगितलं आहे की नवरा मुलाचे आम्ही नंबर शो करतो. अजिबात केलेले नाही आहेत त्याने, मी बघितलं स्वतः. आणि जरी केलेलं असेल तर त्यांना कॉल लावून बघा, मग तुमच्या लक्षात येईल नक्की काय गौड बंगाल आहे ते. कळलं ना मित्रांनो? सावध राहा. हे लोक तुम्हाला फक्त आणि फक्त लुटणार आहेत, बाकी काही करणार नाहीत. विश्वासाने जर विश्वास ठेवायचा असेल तर फक्त सामाजिक संघर्ष हा चॅनल लक्षात ठेवा. इथे जर मी फसवणूक केली, मी स्वतः सांगतो आहे, अमोल गावडे मी बोलतो आहे, जर मी फसवणूक केली तर जवळील पोलीस स्थानकात लिगली कंप्लेंट करा, तक्रार दाखल करा माझ्याविषयी, समजलं का? त्यामुळे 2 नंबर व्यवसाय मी कधीही करणार नाही. भले 2 रुपये कमी भेटतील, पण मी ते करणार नाही. हे लोक चुना लावायचा असेल तर कसं लोकांची दिशा भरकटायची हे त्यांना चांगलंच माहिती आहे. ते खूप पराक्रम करत असतात. माझं जेव्हा लाईव्ह असतं त्यावेळीसुद्धा तुम्ही बघा, कोणतरी एक म्हणजे डुकर 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 असं बोलत आहे बघा. त्यामुळे तुम्हाला समजेल की ते लोकांचे धंदे आता बंद झाले टोटल. म्हणजे टोटल मी म्हणजे काय म्हणतात त्याला, पूर्ण पळताबळी थोडी केली त्या लोकांची. त्यांना टोटली बंद केलं आहे. बरेच लोक आता समजून चुकले आहेत की हे लोक खोटारडे आहेत. ते त्यांनी जे सबस्क्रायबर मिळवलेत ते फक्त मुलींचे फोटो दाखवून मिळवलेत. ते खरे सबस्क्रायबर नाही आहेत त्यांचे, हेही लक्षात घ्या. जे फक्त मुलींचे फोटो बघण्यात इंटरेस्ट आहे त्या लोकांनीच त्यांना सबस्क्राईब केलं आहे. आणि मुलींनो, तुम्हीसुद्धा कोणाजवळ फोटो द्यायचा, कुणाजवळ नाही द्यायचा हे तुम्ही ठरवू शकता. कळलं ना? आम्ही जे व्हिडिओ अपलोड करत असतो, आम्ही कोणाचे फोटो शो करत नाही, नाव शो करत नाही, तुम्हाला प्रायव्हसी ठेवतो आम्ही. दुसरी गोष्ट, जर कोणी सांगितलं स्वतःहून की आमचा फोटो किंवा म्हणजे संपूर्ण बायोडा शो करा, तर आम्ही तो शो करू शकतो नावासहित. पण सांगितलं तरच करू शकतो, नाहीतर तो कायद्याने गुन्हा आहे, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, कुणाचे फोटो दाखवून पैसा लुटणे हा गुन्हा आहे, हे लक्षात घ्या. हे खूप मोठा गुन्हा करत आहेत, परंतु ते त्यांच्या लक्षात येत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाकीचे जे लोक आहेत ते फसले जात आहेत, पण तरीसुद्धा ते काही बरेच लोक असतात, ते लोक त्यांना विरोध करत नाहीत. आणि त्याच्यामुळे यांची मजा चालली आहे आणि ते लोक भरपूर पैसा कमवत आहेत छान छान फोटो दाखवून. तर सावध राहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
इतक्या लोकांना शेअर करा की इतर लोक जे फसत आहेत ते सावध व्हायला पाहिजेत. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तर नवीन नवीन ज्या मुली आहेत, ज्या नवीन नवीन मुली आम्हाला बघत असतात, त्या तुम्हाला बघतील. तुमचे जे व्हिडिओ अपलोड केलात तुम्ही आमच्यामार्फत, आमचा जो सामाजिक संघर्ष चॅनल आहे त्यामार्फत तुम्ही व्हिडिओ अपलोड केलात, तर ते व्हिडिओसुद्धा मुली ते बघतील. त्यासाठी मुली मिळवणं गरजेचं आहे. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे, सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे. मग बरोबर मुलींचा ओढा वाढणार. प्रत्येक मुलगी आम्हाला जी बघते ती सबस्क्राईब करते. त्याचं कारण आमच्याकडे डायरेक्ट संपर्क भेटतात. आम्ही आमचा संपर्क देत नाही, आम्ही नवरा मुलाचा संपर्क शो करतो आहे, जेणेकरून त्याचं लग्न जुळायलाच पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे जर आमची कन्सेप्ट आवडली तर इतर ठिकाणी शेअर करायला विसरू नका. तुमचे जे ग्रुप आहेत, महत्त्वाचे ग्रुप आहेत, त्यांच्यामध्ये तुम्ही शेअर करा, जेणेकरून पुढे भविष्यात जे होणारं नुकसान आहे प्रत्येकाचं, जरी तुम्ही बायोटा अपलोड केला असाल तरीसुद्धा तुमचं नुकसान होऊ शकतं. कारण काय? कारण तुम्हाला वेळ लागू शकतो लग्न जुळवायला. पण तुम्ही जर हा व्हिडिओ अपलोड केलात, हा व्हिडिओ जर तुम्ही शेअर केलात कोणाला, तर ॲटोमॅटिक तुमचं लग्न लवकरात लवकर जुळणार. कारण काय? कारण तुम्ही तुमचा बायोटा दिलेला आहे. अजून 4 मुली तुमच्याकडून बघतील, तुमच्याकडून ज्या मुली बघतील त्या मुली तुमच्याशी लग्न करणार का? नाही ना. मग त्या दुसऱ्याशी लग्न करतील आणि दुसऱ्याकडून बघतील त्या मुली तुमच्याशी लग्न करतील. हे लक्षात घ्या. आपल्याला जास्तीत जास्त साखळी जोडायची आणि जास्तीत जास्त साखळी जोडून आपल्याला भरपूर मोठं नेटवर्क तयार करायचं आहे. कळलं ना? आणि हे सगळं तुमच्यामुळेच घडणार आहे. सगळ्यांनी मेहनत करा, सगळ्यांनी शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.